एक महत्त्वाची बातमी आहे। पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार आहे। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ असेल। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे। पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहतील। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही त्यामुळे चंगळ असेल। उच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निकाल आहे। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आमच्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, पर्युषण काळातही जैनांना दिलासा देण्यास न्यायालयाचा हा नकार दिसतोय। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी जैन समाजाच्या पर्युषण महापर्व हे सुरू झालेलं आहे आणि हे पर्युषण आणि या जैन समाजाकडून आपण बोलण्यात आलेलं होतं की कत्तलखाने मुंबईतील बंद करा अशी मागणी होती आणि त्यावरती काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। आणि या उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आपण उच्च न्यायालयाकडून या ठिकाणी जे कत्तलखाने आहेत ते सुरूच ठेवणार असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जैन समाजांनी जो आपण या ठिकाणी जी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी केली होती त्याला पूर्णपणे नकार दिलेला आहे। कारण की आपण अहमदाबादपेक्षा जास्त जैन समाज हा मुंबईमध्ये आहे। त्यामुळे त्या जैन समाजाकडे ही मागणी करण्यात आली होती की कत्तलखाने बंद करा। पर्युषण महापर्व आहे तोपर्यंत हे कत्तलखाने बंद करा अशी मागणी होती, पण उच्च न्यायालयाने या ठिकाणी फटकारलं आहे। आणि आपण उच्च न्यायालयाने हे कत्तलखाने सुरूच राहणार असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे जैन समाजाने जी मागणी केली होती त्याला कुठेतरी न्यायालयाने आता पूर्णपणे फटकारलं असून जैन समाजाला या ठिकाणी नकार देण्यात आलेला आहे। पण त्यामुळे जैनांना पर्युषण काळात दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार आहे। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ। पर्युषण काळ जैनांसाठी महत्त्वाचा पर्व असतो। यात जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। कत्तलखाने बंद करण्याची मागणी जैनांकडून करण्यात आली होती, ज्याला उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे।